आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। आज आपण प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ही नेमकी काय असायला हवी या संदर्भात 25 फेब्रुवारी 2019 चा एक शासनाचा आदेश जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा आहे तो समजून घेणार आहोत। आणि नंतरच्या एका व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील अथवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असावी हेही समजून घेणार आहोत। आज आपण प्राथमिक आणि उच्च प्राथमिक या वर्गाकडे लक्ष देऊ। 7 फेब्रुवारी 2019 मध्ये शालेय शिक्षण विभागाचा एक शासन निर्णय आला होता। तो 2019 चा शासन निर्णय हा या 25 फेब्रुवारी 2019 च्या GR नुसार अधिक्रमित करण्यात आलेला आहे। पण त्याच्यामधला अ ते ड असा जो भाग आहे तेवढा अधिक्रमित केलेला आहे। या 7/2/2019 च्या GR मध्ये जो आधीचा भाग आहे तो भाग आपण सुरुवातीला समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण हा जो उर्वरित भाग आहे नेमका शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असावी तो समजून घेऊया। आपल्याला या GR मध्ये जो 7 फेब्रुवारी 2019 चा आहे यातला काही भाग सुरुवातीला लक्षात घ्यावा लागेल। इयत्ता 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी ज्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता आपण लक्षात एक महत्त्वाची पात्रता जी आहे ती शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भातल्या आहे। इयत्ता 1 ते 5 साठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण अनिवार्य असेल। म्हणजे 1 ते 5 साठी आपल्याला TET ची पहिली परीक्षा पास असणं आवश्यक आहे। मग ती महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेली TET परीक्षा असो किंवा केंद्र सरकारची CTET एक्झाम्स असो, दोन्हीपैकी पहिली परीक्षा 1 ते 5 साठी आवश्यक आहे। 6 ते 8 साठी जे आहेत शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेसोबतच शिक्षक पात्रता परीक्षा मागासारखंच आपल्याला पास असणं अत्यंत आवश्यक आहे। राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद NCTE यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य असेल। म्हणजे याची जी दुसरी परीक्षा होते TET ची ती 6 ते 8 साठी आपल्याला पास असणार। आता आपण इयत्ता 1 ते 5 या वर्गासाठी शिक्षकाची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय असावी ते समजून घेऊ। इयत्ता 1 ते 5 वर्गासाठीचे सर्व विषय शिकवायचे असतात, त्याच्यामुळे त्याची अर्हता पहा काय आहे। मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण। त्याला कोणतेही नाव असो, कारण मधल्या काळात जे DED होतं त्या DEDचे नाव बदलण्यात आले, मग नाव कोणतंही असो 12वी अधिक 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असायला हवी। किंवा हे नसेल तर मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा म्हणजे मगासारखंच 12वी आणि 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणातील परीक्षा उत्तीर्ण असावी। हे 2 वर्षाचं नसेल तर 4 वर्षाची जी प्राथमिक शिक्षणाची परीक्षा आहे ती उत्तीर्ण असावी। किंवा हेही नसेल तर मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण अर्थात 12वी आणि 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा विशेष शिक्षणाच्या संदर्भातली आहे। जे स्पेशल एज्युकेशन संदर्भातल्या शाळा येतात त्यांच्यासाठीची ही अर्हता या ठिकाणी दिसते। मात्र हे विशेष शिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे। किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002 च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक अर्थात 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र 2 वर्षाची पदविका परीक्षा उत्तीर्ण अर्थात अगदी सुरुवातीला म्हटल्यासारखं DEDच्या ऐवजी नंतर DTED झालं होतं तर DTED सुद्धा याला पात्र आहे। किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
आणि राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून B.Ed परीक्षा उत्तीर्ण असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागातल्या जे 865 गावं आहेत त्या गावातल्या उमेदवारांच्या संदर्भात कर्नाटक राज्यासाठी TCH परीक्षा सुद्धा उत्तीर्ण जमते. पण हे कोणासाठी आहे? महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागातले जे 865 गावं आहेत त्यांच्यासाठी. एक टीप महत्त्वाचे ते लक्षात घ्या. जे उमेदवार B.Ed ही पात्रता पूर्ण करत असतील त्यांचा विचार नियुक्ती संदर्भात इयत्ता 1 ते 5वीच्या वर्ग अध्यापनासाठी शिक्षक म्हणून करता येईल. म्हणजे B.Ed म्हणून करता येतो, पण तथापि त्यांनी 6 महिन्याचा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणशास्त्रातील अभ्यासक्रम ब्रिज कोर्स पूर्ण केलेला असणं बंधनकारक आहे. म्हणजे 1 ते 5 साठी B.Ed जमते, परंतु त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेचा प्राथमिक शिक्षणशास्त्रातला कोर्स करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही शैक्षणिक पात्रता होती 1 ते 5 साठी. आता 6 ते 8 या वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता काय आहे ते समजून घेऊया. मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील पदवी परीक्षा किंवा सामान्य पदवी परीक्षा अंतिम वर्षास संबंधित विषयासह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची 2 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका परीक्षा, त्याला कोणतेही नाव दिले असलेले असो, उत्तीर्ण किंवा शिक्षणशास्त्र पदवी B.Ed किंवा शिक्षणशास्त्र पदवी B.Ed विशेष शिक्षण राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणं अत्यंत आवश्यक आहे. BA, B.Ed, BSc, B.Ed अशा प्रकारची पात्रता, परंतु पदवीसाठी 50% गुणांची मर्यादा आहे, कमीत कमी 50%. किंवा हे नसेल तर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या 2002च्या तरतुदीनुसार मान्यताप्राप्त विद्यापीठाची संबंधित विषयातील किमान 45% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील 1 वर्षाची B.Edची पदवी उत्तीर्ण हे आवश्यक आहे. किंवा मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, संबंधित विषयातील 4 वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा 4 वर्षाची BA एज्युकेशन किंवा समकक्ष परीक्षा राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण, अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जी आहे ती अत्यंत आवश्यक आहे. पर्शियन आहे, अरेबिक आहे, त्याच्यानंतर गणिताच्या संदर्भातलं सुद्धा आपल्याला या दिसते आहे. अशा सगळ्या विषयाच्या संदर्भात आपल्याला विविध प्रकारची एक शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणं अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीला म्हटल्यासारखं या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेसोबत राज्य सरकारची TET आणि केंद्र सरकारची CTET या 2 पैकी एक परीक्षा उत्तीर्ण असणं सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. अशा सगळ्या अत्यंत महत्त्वाचा विचार या GR मध्ये केलेला आहे. आपण हा GR ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.